जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जे भाविक श्रवण करीत आहेत त्यांना जय सद्गुरू. भक्तांनो, आपण असं अनेक वेळा ऐकलं आहे की चांगले कर्म करा, चांगले फळ भेटतील. पण सद्गुरू म्हणतात चांगले कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. त्याच पद्धतीनं मित्रांनो, श्रीकृष्णाने सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच कर्म करत जा, फळाची अपेक्षा ठेवू नको. तुझा कर्मावरती अधिकार आहे. कर्म तुला जे करायचे ते तू करू शकतो, त्यावरती तुझा पूर्ण अधिकार आहे. पण त्याच्यापासून जे फळ भेटणार आहे त्यावरती तुझा कोणताही अधिकार नाही. ते सर्व ईश्वराच्या हातात आहे. त्याच पद्धतीनं मित्रांनो, तुम्ही पांडुरंगाच्या भक्तिगीतामध्ये सुद्धा तुम्ही हे गीत ऐकलं असेल. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. या पांडुरंगाच्या भक्तिगीतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, ज्याचं जसं कर्म आहे भगवंत त्याला तसं फळ देणार आहे. पण त्या फळावरती आपला कोणताही अधिकार नाही. आपला अधिकार हा फक्त कर्मावरती आहे. त्यामुळे आपले कर्म हे चांगले असायला पाहिजे. आपल्या कर्माची फळं हे आपल्याला इथेच भोगून जायचं आहे, हेही कायम लक्षात ठेवायला हवं. जे पेराल तेच उगवेल आणि हेच कर्माचं फळ आहे. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचं कर्म आहे आणि तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता हे तुमचं कर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची कर्म हे चांगली ठेवा. मित्रांनो, जे तुमच्यासोबत व्हावं असं तुम्हाला वाटत नसेल, म्हणजेच स्वतःची फसवणूक कुणी करू नये, आपल्याला कोणी त्रास देऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही समोरच्या व्यक्तीसह तसे कर्म करू नका. म्हणजेच तुम्ही समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्रास देऊ नका, त्याचा विश्वास तोडू नका. इतरांच्या भल्यासाठी कर्म करा, त्यातून तुम्हाला चांगलेच फळ मिळेल. उशिरा का होईना, पण कर्माचे फळ हे नक्की मिळतेच. मनुष्य हा कर्माने महान ठरतो, जन्माने नाही. आपल्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहेच. ते कर्मानेच मोठे झाले. चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं नाव असणार आहे. का? फक्त कर्मानेच. हे फळ जे भेटलं ते फक्त चांगल्या कर्मानेच भेटलं. मित्रांनो, काही जणांच्या आयुष्यामध्ये देव हा त्यांना द्यायला बसलेला असतो, पण त्यांच्या कर्मामुळे ते सगळं निघून जातं. मित्रांनो, एका गोष्टीवरून आपण बोध घेण्याचा प्रयत्न करू की नेमकं कर्म काय असतं आणि कर्माचं फळ हे कसं भेटतं. एकदा एका गावात गरीब माणूस राहत होता. याच्याजवळ जास्त काही काम तर नव्हते, म्हणून तो पशुपालन करत होता आणि आपले पशु जसे बकरी, गाय, म्हैस त्यांच्यापासून निघालेलं दूध आणि त्यापासून बनलेले पदार्थ शहरात जाऊन विकत असे. एक दिवस त्याच्या बायकोनं लोणी बनवलं. तो 1 किलो लोणी घेऊन शहरात जातो. शहरात एका दुकानदार असतो आणि हा आपल्या वस्तू सहसा त्याच्याकडे विकत असे आणि समोरून त्या दुकानदाराकडून वेगवेगळ्या वस्तू विकत घेत असे आणि त्याने हे 1 किलो लोणी विकले आणि त्या बदल्यात साखर, चहा, पावडर ज्या काही गरजू वस्तू आहेत त्या दुकानदाराकडून त्याने त्या घेतल्या. तो घेऊन जेव्हा तिथून निघून जातो तेव्हा दुकानदार विचार करतो की या माणसाकडून मी नेहमी वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करतो, तर आज मी या लोणीचे वजन करून पाहतो. जेव्हा तो वजन करतो तेव्हा त्याला कळते की जे 1 किलो लोणी सांगितले ते तर 900 ग्रॅमच आहे. यावरून त्या दुकानदाराला खूप राग आला. याने माझा विश्वासघात केला, माझा त्याने फायदा उचलला. त्याने परत येऊ दे, मी त्याला बघतो. जेव्हा तो माणूस परत त्याच्या दुकानावर येतो तेव्हा दुकानदार त्याला ओरडून सांगतो की माझ्या दुकानात तू परत पाय सुद्धा ठेवू नको. धोकेबाज, मला 1 किलो लोणी देऊन जातो आणि खोटे बोलतो. तुझे लोणी 900 ग्रॅम होते. हा व्यक्ती हात जोडून त्याला सांगतो, शेठजी
सर्वात आधी मला माफ करा काही चूक झाली असेल तर, परंतु खरी गोष्ट सांगू की आम्ही इतके गरीब लोक आहोत की आमच्याकडे साधं वजन सुद्धा नाही, त्यामुळे तुम्ही जे 1 किलो साखर देता तेच मी तराजूच्या एका बाजूला ते 1 किलो साखर ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला तेवढ्याच वजनाचं लोणी हे मी घेऊन तुम्हाला देतो. मित्रांनो, यावरून आपल्याला समजतं जेव्हा दुकानदाराची भावनाच चुकीची होती तर फळ तर त्याला तसेच मिळणार होते. यालाच म्हणतात कर्माचे सिद्धांत. म्हणजेच दुकानदारानेच त्याला 900 ग्रॅम 1 किलो साखर म्हणून 900 ग्रॅम साखर द्यायचा आणि तो व्यक्ती तोच साखर घरी घेऊन जायचा आणि वजन काट्यामध्ये तीच साखर 1 किलो समजून त्याच साखरेच्या वजना एवढंच लोणी त्या दुकानदाराला नेऊन देत असे. याच्यावरूनच समजतं जसे कर्म करचाल तसेच फळ तुम्हाला भेटत जाईल. जसे कर्म करू तसे फळ मिळेल. म्हणतात ना, जे पेराल तेच उगवेल. बाभळीचे बी पेरून आंब्याची अपेक्षा करू नका. ही सृष्टी आणि प्रकृतीचे नियम इतके न्यायपूर्वक काम करतात, जे आपण दुसऱ्याला देतो तेच आपल्याला मिळते. दुनिया गोल आहे, जिथे सोडले तेच परत मिळणार. म्हणून खूप काळजीपूर्वक राहिले पाहिजे की आपण काय देत आहे. आपल्या मनात सद्भावना असेल तर त्याचे फळ तसेच मिळतील, परंतु आपल्या मनात जर दुर्भावना भरलेली असेल तर आपल्याला परिणाम तसेच मिळतील. आणि बऱ्याच वेळा असे परिणाम होतात तेव्हा आपण म्हणतो की हे देवा, माझ्यासोबतच असे का झाले, मलाही असे का दिले. तेव्हा थोडा विचार करा आणि विचार करून पहा की आपण ही भूतकाळात असे काही सोडले की ज्यामुळे आज हे परिणाम आलेत. जर आपल्याला आनंद पाहिजे आणि आपण दुसऱ्यांना दुःख देत असू तर आपल्यालाही आयुष्यात दुःखच मिळेल. आपण जे देऊ तेच मिळेल. मग ते प्रेम असो, आनंद असो, सन्मान असो, धोका असो, नफरत असो, हे सर्व काही परत मिळेल. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. सर्व दासांना